हाय फ्रेंड्स, चला बनवूया आपण चीज वडापाव। त्यासाठी आपण वडे तळून घेतलेले आहेत। हे आलू वडे आहेत, बटाटा वडे। ह्याची रेसिपी अगोदर टाकलेली आहे आणि त्याच कढईमध्ये आपण उरलेल्या बेसनच्या या पद्धतीने भजे तळून घेणार आहोत। कुरकुरीत असे हे भजे तळून घ्यायचे आहे। भजे तळून छान थंड करून घ्यायचे आहे। या पद्धतीने तळून घ्यायचे। एका मिक्सरच्या भांड्यामध्ये लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहे, थोडं तिखट आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि तळून थंडे करून घेतलेले भजे टाकलेले आहे। भाजलेले थोडेसे शेंगदाणे टाकले आणि आता ही आपली लाल चटणी तयार आहे। या पद्धतीने चटणी तयार करून घेतलेली आहे। पाव घेतलेले आहेत। पाव आपण या पद्धतीने कट करून घ्यायचे आहे। तुम्ही पूर्णपणे 2 भाग पण करू शकता त्याचे। या पद्धतीने सर्व पाव आपण कट करून घ्यायचे आहे। हिरवी चटणी घेतलेली आहे मी। अगोदर आपण पावला बटर लावून घेऊया आतमधून थोडं बटर लावल्याच्या नंतर एका साईडला लाल चटणी, एका साईडला हिरवी चटणी या पद्धतीने आपण लावून घ्यायचं आहे। आणि दोन्ही साईडला आपण चीजचे तुकडे, स्लाइस चीज असतो तो घेतलेला आहे आणि तो ठेवलेला आहे आणि वरून असा वडा ठेवून असं पॅक करून दिलेलं आहे। थोडंसं दाबून घेतलेलं आहे आणि आता ताव्यावरती बटर टाकून आपण पाव शेकून घ्यायचा आहे। बटरनी छान टेस्ट येतो बटर टाकलं की। तुम्ही बटरऐवजी तेल पण वापरू शकता। होममेड चीज वडापाव बनवून राहिलेलो आहोत आपण, तर तुम्ही पण ट्राय करून बघा। ही रेसिपी खूप मस्त लागते। या पद्धतीने दोन्ही साईडला आपण शेकून घ्यायचं आहे। चीज विरघळेपर्यंत मंद आचेवर शेकायचं आहे, जेणेकरून आतमधलं चीज पण थोडंसं विरघळलं जाते। आणि आता हे तयार आहे आपले चीज वडापाव। खूप मस्त अशी रेसिपी आहे, तुम्ही पण ट्राय करून बघा। तुम्हाला चीज वडापाव नाही बनवायचे असेल तर या पद्धतीने तुम्ही साधा वडापाव पण खाऊ शकता। या पद्धतीने वडापाव पण बनवू शकता तुम्ही, पण चीज वडापाव खूप टेस्टी लागतो। तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा। खूप मस्त अशी ही रेसिपी आहे। थँक्यू।